आज आमची पावलं देवाच्या भवनाकडे वळालीच पाहिजे. लावून मुद्दाम बोलतो, कारण की बरेचसे लोक चर्चला न येता घरी बसतात आणि म्हणतात माझा देव इथे पण आहे, माझा देव माझ्या घरी पण आहे, माझा देव सगळीकडे आहे, मला चर्चला जाण्याची गरज नाही. काही चुकीचे सिद्धांत या दिवसात जर पेरले जात असतील, मंडळीचे पाळक पुढारी सदस्य म्हणून ते सिद्धांत तुम्ही खोडून काढले पाहिजेत. साक्षात येशू ख्रिस्त स्वतः चर्चमध्ये, सभास्थानांमध्ये, मंडळीमध्ये उभा राहत होता आणि वचन वाचत असताना सुद्धा आपण काही ठिकाणी त्याच्याबद्दलचे संदर्भ बायबलमध्ये पाहू शकतो. जर प्रभू मंदिरामध्ये जाऊ शकतो, तर आज आमचं देखील कर्तव्य आहे की आमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळाली पाहिजेत. याच वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करूया. तर आता काही शास्त्र भाग आपण पाहणार आहोत. लूक याचा 10वा अध्याय आणि यातील 30 पासून ते 37 वचनापर्यंत. लूक 10वा अध्याय 30 ते 37. आणि या वचनांमध्ये आपण पाहू शकता की एक व्यक्ती आहे जो प्रवास करत आहे. येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरूशलेमहून खाली यरीहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अर्धमेला टाकून ते निघून गेले. या ठिकाणी एक व्यक्ती, यरूशलेम वर आहे, यरीहो खाली आहे, वरून खालच्या दिशेने चाललाय आणि त्याच्या प्रवासामध्ये जाता जाता लुटारूंच्या हाती तो सापडला. आता लुटारूंच्या हाती सापडला, हे लुटारू काही त्याचं आगत स्वागत सत्कार करणार नव्हते. लुटारू, लुटणारे ते लुटारू, लुटणार, मारहाण करणार, वाईट करण्यासाठी येतात ते लुटारू. आणि ह्या लुटारूंच्या हाती हा एक चांगला व्यक्ती लागला आणि त्या व्यक्तीला त्यांनी काय केलं, त्याच्याकडचं जे सगळं काही होतं त्यांनी ओरबडून घेतलं, काढून घेतलं सगळं. आणि फक्त काढून न घेता त्याला असा मार दिला की तो व्यक्ती त्या ठिकाणी अर्धमेला झाला. कसं झाला? अर्धमेला. अर्धमेला म्हणजे काय? आता ही एक अशी कंडिशन आहे, अर्धमेला म्हणजे अर्धा मेला आहे, पूर्ण नाही मेला. म्हणजे धड नीट जिवंत पण नाही, धड नीट मेलेला नाही. सैतान जीवनात माणसाच्या असंच काम करतो, त्याला कुठलंच नीट राहू देत नाही, त्याचं अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. देवाच्या प्रिय लोकांना, लूकमध्ये या 10:30 मध्ये सांगितलेल्या वचनाप्रमाणे जी घटना आपण पाहत आहोत की या ठिकाणी लुटारूंनी मार दिलेला आहे. आणि योहान 10:10 मध्ये तर बायबल सांगतो, चोर येतो तो केवळ चोरी, घात, नाश करणं, त्याला विध्वंस करणं, मारणं, झोडणं, लोकांना त्रास देणं, एवढंच त्याला माहीत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहू शकतो की लुटारूंनी त्या व्यक्तीला लुबाडलेला आहे आणि त्याला मार दिलेला आहे, अर्धमेला टाकून निघून गेले. आता या ठिकाणी धार्मिक लोक त्या वाटेने जात आहेत. याजक येतो, एका बाजूने निघून जातो, पाहतो पण तो मदत करत नाही. लेवी आला आणि लेवी सुद्धा येऊन त्या ठिकाणी एका बाजूने त्याने पाहिलं आणि त्या ठिकाणावरून तो पुढे निघून गेला. याजक आणि लेवी देवाने निवडलेले लोक आहेत आणि ते याजक देवाचं काम करणारे लोक आहेत. परंतु एखाद्या व्यक्तीला अडचणीत पाहून त्यांना वाटलं नाही की त्याची आम्ही मदत करावी. पण बायबल सांगतं त्या ठिकाणी एक शमरोनी आला. आता हे शमरोनी जे लोक आहेत त्यांना अतिशय खालच्या जातीचं समजलं जायचं, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता, त्यांच्याशी यहुदी लोक संपर्क ठेवत नव्हते. त्यांच्या भूमीतून, शमरोन प्रांतातून जर ते चालत पलीकडे गेले तर पलीकडे गेल्याच्या नंतर आपल्या पायातली पायतनं काढून ते झटकून टाकायचे आणि मग परत घालायचे. या शमरोनी लोकांची धूळ सुद्धा आमच्या वाहनांना सुद्धा, चपलांना सुद्धा लागता कामा नये. आणि त्यांच्याशी बोलणं तर दूरच, त्यांच्याशी संपर्क तर दूरच, असं त्यांना इतकं तुच्छ लेखलं जायचं. असे ते शमरोनी लोक. असा एक शमरोनी त्या ठिकाणी आला. देवाच्या लोकांनो, बायबल सांगतं की ज्यावेळेस तो शमरोनी तिथं आला, त्याला त्या अर्धमेला झालेल्या माणसाला पाहून कळवळा आला. हालेलुया. हा ख्रिस्ताचा गुण आहे प्रियांनो. आम्हाला लोकांचं दुःख पाहून आमच्या मनात कळवळा येणं गरजेचं आहे. त्याला कळवळा आला आणि मग त्याने काय केलं की त्या व्यक्तीला, ज्याला अर्धमेला करून लुटारूंनी तिथं टाकलं होतं, त्याच्या जखमांना तेल लावलं, नंतर द्राक्षरस, त्याच्या जखमा त्याने बांधल्या आणि मग पुढे त्याने काय केलं, आपल्या स्वतःच्या जनावरावरती त्या व्यक्तीला त्याने बसवलं आणि त्याला बसून उतार शाळेत घेऊन गेला.
उतार शाळेत घेऊन गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी त्याची काळजी घेण्यात आली आणि 35 वचन सांगतं, दुसऱ्या दिवशी त्याने 2 रुपये काढून उतार शाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले, ह्याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईल. तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी ह्या तिघापैकी तुमच्या मते कोण झाला? आणि मग त्या ठिकाणी उत्तर देण्यात आलं की तो म्हणाला, त्याच्यावर दया करणारा तो. येशूने त्याला म्हटले, जा आणि तूही तसेच कर, म्हणजे इतरांची मदत कर, सहाय्य कर. आता तूही तसंच कर. हा संदेश कोणासाठी आहे? तूही तसंच कर. तिथं जमलेल्या लोकांसाठी, एका ठराविक लोकांसाठी का नाही, तो संदेश प्रत्येक ख्रिस्ती भावासाठी आणि बहिणीसाठी आहे. जा आणि तूही तसेच कर. काय तसंच कर? शम्रोनी माणसाने जे केलं ते आम्हाला करायचं आहे. काय त्याने केलं की जो व्यक्ती लुटारूंच्या हाती सापडलाय, लुटारू, डाकू, खून करणारा, मारणारा, जोडणारा आणि वाईट गोष्टी करणारा कोण आहे? तो सैतान आहे. ज्यांना सैतानाने पिडलेलं आहे त्यांची मदत करा आणि त्यांना उतार शाळेत घेऊन जा. आज देवाच्या प्रिय लोकांनो, उतार शाळा म्हणजे काय? उतार शाळा म्हणजे देवाचं पवित्र मंदिर आहे. जे लोक त्रासात आहेत, जे जाचलेले आहेत, ज्यांना गरज आहे देवाच्या वचनाची, आध्यात्मिक वाढीची, त्या लोकांना उतार शाळेत घेऊन येणं म्हणजे काय? तर त्यांना देवाच्या भवनाकडे आम्ही आणलं पाहिजे. उतार शाळा सांभाळणारे हे सगळे पाळक लोक, देवाचे सेवक, संतगण या ठिकाणी बसलेले आहेत, जे पुढारी आहेत, हे उतार शाळेचे रक्षक आहेत. यांच्यावर देवाने जबाबदारी दिलेली आहे आणि त्याला काय म्हटलं की हे घे आत्ता सध्यापुरतं आणि त्यांची काळजी घे आणि मी परत येईल, त्यावेळेस मी अजून जे लागणार आहे ते देणार आहे. येशू ख्रिस्त परत येत आहे तुमचं पारितोषिक देण्यासाठी. जे देवाचे संतगण, सेवकगण आहेत, तुमच्यासाठी देवाने पारितोषिक ठेवलेलं आहे. जे देवाचं काम करणारे लोक आहेत त्यांना अजून मोठे आशीर्वाद मिळणार आहेत याची शाश्वती पवित्र वचनामध्ये दिलेली आहे. आमची पावलं मंदिराकडे वळाली पाहिजे. मग आम्ही बालपणापासून लेकरांची पावलं चर्चकडे वळवली पाहिजेत. जे कोणी आपल्या मंडळीचे सभासद असतील त्यांच्या घरोघर जाऊन त्यांना उत्स्फूर्त केलं पाहिजे. जे कोणी देवापासून भरकटलेले आहेत, आज हा व्यक्ती अर्धमेला झालेला आहे, जे चर्चला येत नाही ते सुखी आहेत असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही प्रियांनो. ते जगामध्ये त्यांचं सुख शोधण्याचा प्रयत्न करतात, पण धन्य ते लोक जे मंडळीचा भाग आहेत. धन्य ते लोक आपली कामं बाजूला टाकून देवाच्या भवनाकडे येतात. धन्य ते लोक जे देवाच्या कार्याला पहिलं प्राधान्य देतात, आपल्या जीवनामध्ये प्रभूला पहिलं स्थान देतात, परमेश्वराच्या वचनाला पहिलं स्थान देतात. आशीर्वादित आहेत लोक ज्यांनी आपल्या सर्व जीवनातील गोष्टींना त्यांनी बाजूला सारलं, पण पहिलं स्थान त्यांनी देवाच्या राज्याला आणि देवाच्या कार्याला दिलं. आज मंडळीतील प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे की आज आम्ही त्या चांगल्या शमुरण्यासारखं व्हावं. आमचा येशू सुद्धा चांगल्या शमुरण्यासारखाच आहे. हालेलुया. फार महत्वाचं आहे. सगळे आले आणि सगळे गेले, पण एक असा आला ज्याने पाप्यांची मदत केली, ज्याने पाप्यांना सहकार्य केलं. तो लेवी आणि याजक यांच्यापेक्षा श्रेष्ठ ठरला. येशू ख्रिस्ताला लोकांनी तुच्छ लेखलं होतं. येशू ख्रिस्ताला जसं शमरोनी लोकांना तुच्छ लेखतात तसं येशू ख्रिस्ताला तुच्छ लेखलं. पण ज्याला तुम्ही तुच्छ लेखलं त्यालाच परमेश्वराने कोण शिला बनवलेला आहे. ज्याला मानणाऱ्यांनी नापसंत केलं त्यालाच कोण शिला बनवण्यात आलंय. आज देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला लोक तुच्छ लेखत असतील, पण एक मात्र लक्षात ठेवा, सेवा करा आणि देवाच्या नजरेत महान बनायला सुरुवात करा. आज नंतर जे पापाच्या अधीन झालेत, वाईट गोष्टींमध्ये अडकलेत, तुम्ही त्यांना ज्यावेळेस भेटाल त्यावेळेस ते तुम्हाला वाईट दशेमध्ये दिसतील. तुम्हाला त्यांच्यावर प्रीती करावी लागेल, तुम्हाला त्यांच्याशी बोलावं लागेल. ते पापात आहेत म्हणून तर त्यांना तुमची गरज आहे. आणि म्हणून आज मंडळी या नात्याने एक संकल्प करूया, माझ्या मंडळीच्या जेवढे परिवार आहेत, कोण येऊ शकत नाही त्यांच्यापर्यंत आम्ही जाऊन पोहोचणार. त्यांची पावलं चर्चकडे वळालीच पाहिजेत. देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला ही जाणीव असू द्या की आज जगभरामध्ये ज्या परिस्थितींना आपण सामोरे जातोय, एकच कारणीभूत गोष्ट आहे, समाजामध्ये ऐक्य नाही. प्रत्येक
प्रत्येक जण आपापल्या गोष्टी समोर मांडतो. स्वतः आम्ही व्यवस्थित आहोत, आम्हाला बाकीच्यांचं घेणं नाही. आम्हाला असं म्हणता कामा नाही, ते पण आपले भाऊ आणि बहिणी आहेत. आम्ही प्रार्थना रथबदल्या त्यांच्यासाठी केल्या पाहिजेत, आम्ही मध्यस्थी केली पाहिजे आणि देवाच्या कार्यात आम्ही सर्व एकमेकांना समान लेखून हातात हात घालून प्रभूच्या कार्यात आम्ही पुढे गेलं पाहिजे. ख्रिस्त येशू मंडळ्यांना घेण्यासाठी येणार नाही, तो केवळ एका मंडळीला घेण्यासाठी येणार आहे. आणि एक दिवस आपण एकमेकांना मिठ्या मारून म्हणू, आम्ही एकाच देवाची लेकरं आहोत, आम्ही वेगळे नाही, आम्ही एकच आहोत. आमचा बाप एक आहे, आमचा देव एक आहे आणि आम्ही एक ख्रिस्ताची मंडळी आहोत. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज उतार शाळेकडे लोकांना घेऊन येणं गरजेचं आहे. उतार शाळेकडे ते दुःखामध्ये आहेत, ते व्याकुळ झालेले आहेत, त्यांना प्रभूच्या वचनाची गरज आहे. आज किती आनंद मिळतो ज्यावेळेस आम्ही देवाच्या भवनाकडे येतो. आम्हाला किती दिलासा मिळतो ज्यावेळेस पाळक साहेब इथं उभं राहून संदेश सांगतात. आम्ही ज्यावेळेस चर्चमध्ये येतो, आमच्या मनात खूप गोष्टींचं काहीतरी काहूर असतं, आम्ही खूप गोष्टींबद्दल विचार करत असतो. पण जसं आम्ही इथे येऊन बसतो आणि त्यावेळेस आम्ही देवाचं वचन ऐकतो, आराधना ऐकतो आणि संसाराचं ओझं डोक्यावरून कुठंतरी निघून गेल्यासारखं जाणवतं. मनात एक वेगळी श्रद्धा निर्माण होते, एक आनंद मिळतो. कोणी असो नसो, माझी मंडळी माझ्या बरोबर आहे, माझा देव माझ्या बरोबर आहे, सैतान माझं काय करणार. एक आत्मविश्वास तयार होतो. तो आत्मविश्वास प्रत्येक विश्वासणाऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. जे भरकटलेत, जे अर्धमेले झालेले आहेत, त्यांना उचला आणि त्यांना देवाच्या राज्याकडे घेऊन या. तुम्ही म्हणाल की आम्ही सांगतो पण ते येत नाहीत. आम्ही सांगतो पण ते येत नाहीत. तुम्ही सांगत राहा. हालेलुया. एक ना एक दिवस परमेश्वर त्याला घेऊन येईल. देवाच्या प्रिय लोकांनो, ही वाट पाहू नका का कधी मला देव माशाच्या पोटात घालील आणि मग मी प्रार्थना करेल. त्याची वाट पाहू नका. कधी माझ्यावर संकट येतील मग मी प्रार्थना करेल. धन्य आहेत ते लोक जे संकट येण्याआधीपासून प्रार्थनेमध्ये तयार आणि तत्पर असतात. संकट जवळ येऊन निघून जातील पण त्या संकटात त्यांची हानी होणार नाही. आज ख्रिस्ती या नात्याने आमची ही आद्य कर्तव्य, आमची ही जबाबदारी आहे. चांगल्या शमरोण्यासारखं आम्ही त्या लोकांना, ज्या अर्धमेले झालेले आहेत, ज्यांच्यावरती सैतानाने हल्ले केलेत, कोणाला आरोग्य नसेल त्यांना प्रभूचा मार्ग दाखवला पाहिजे. ज्या घरात शांती नाही त्यांना चर्चचा मार्ग दाखवला पाहिजे. ज्या घरामध्ये अशांतता आहे, प्रॉब्लेम आहेत, समस्यांनी त्रस्त आहेत, लेकरांची लग्न जमत नाहीत, अडचणी आहेत, कर्जबाजारी झालेत, काहीही समस्या असतील, त्या लोकांना देवाच्या राज्याकडे आणलं पाहिजे. आज मंडळीची जबाबदारी आहे. जर आम्ही एखादी संजीवन सभा आयोजित करतो, नवीन आलेल्या लोकांना प्रभूच्या मंडळीमध्ये आम्ही समाविष्ट केलं पाहिजे. हालेलुया. फार महत्त्वाची आणि फार मोठी गोष्ट आहे. ते कुठल्या जातीतून, कुठल्या धर्मातून येऊ, त्यांच्यासाठी देवाच्या मंदिराचे दरवाजे उघडे आहेत. देवाच्या प्रिय लोकांनो, आज या दिवसांमध्ये ठिकठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी गैरसमजाच्या पसरत आहेत. खरं वचन देवाचं लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आणि ते कार्य करण्यासाठी देवाने तुम्हाला आणि मला पाचारण केलेलं आहे. या ठिकाणी योहान 9:1-7 वचनामध्ये एक अंध व्यक्ती आहे. या अंध व्यक्तीला, म्हणजे अंध नुसताच नाही, तर जो जन्माचा अंध व्यक्ती आहे. आणि ज्यावेळेस शिष्यांनी त्या अंध व्यक्तीला पाहिलं, त्यांनी प्रश्न विचारला प्रभूला. दुसऱ्या वचनात वाचतो, योहान 9:2. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्याला विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला, ह्याच्या की ह्याच्या आई बापाच्या? कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्माला आला, ह्याच्या की ह्याच्या आई वडिलांच्या? आता जुन्या करारात तुम्ही पाहता की ज्यावेळेस एखादा पाप करतो त्याच्या कितीतरी पिढ्यांपर्यंत त्याच गोष्टी निदर्शनात येतात. त्या पापामुळे आलेले शाप त्या परिवारात दिसतात. शिष्यांना ठाऊक आहे की माणसाने वाईट केलं की फक्त त्याचं वाईट होत नाही, त्याच्या पुढच्या पिढ्यांचं पण वाईट होतं. त्याच्यामुळे ते शाप तसेच राहतात. फक्त ख्रिस्त येशूच्या नावात ते शाप आपण तोडू शकतो, रद्द करू शकतो. परंतु जे तोडले जात नाहीत, शाप रद्द केले जात नाही, ते शाप तसेच त्या पिढ्यांवरती राहतात. शिष्यांना प्रश्न आहे, कोणाच्या पापामुळे हा अंध झाला, याच्या की आई बापाच्या? प्रभूने त्या ठिकाणी खूप सुंदर उत्तर दिलं. येशूने उत्तर दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापाने पाप केले असे नाही,
तर ह्याच्या ठायी देवाची कार्य प्रकट व्हावी म्हणून हा असा जन्मास आला. म्हणजे देवाच्या गौरवासाठी हा असा जन्माला आला आहे. येशू ख्रिस्ताने एक अलौकिक चमत्कार केला. जन्म अंध त्याच्या समोर उभा आहे. शिष्यांचं हे डिस्कशन चाललंय, कोणामुळे, का, कशासाठी, काय, त्यांचा वेगळा विषय चाललाय. पण येशू ख्रिस्ताचा एक असा स्वभाव आहे, समस्यातल्या लोकांना पाहून काही लोक त्याच्यावर चर्चा करण्यात वेळ घालवतात आणि काही लोक देवाची मध्यस्थी मागतात, देवाचं कार्य मागतात, देवाचं सामर्थ्य तिथं यावं यासाठी ते देवाकडे याचना करतात. ख्रिस्ताचा स्वभाव आपण धारण केला पाहिजे. येशू ख्रिस्ताने प्रॅक्टिकली एक महान काम तिथे केलं. प्रभू जमिनीवर थुंकला. एक असा एक वेगळा चमत्कार आहे बायबलमधला. तो जमिनीवर थुंकतो, तो खाली बसून त्या थुंकीचा आणि त्या मातीचा तो चिखल तयार करतो. ही घटना कुठंतरी बायबलमध्ये आधी झाली आहे. त्या एदेन बागेमध्ये ज्यावेळेस मातीचा माणूस परमेश्वर घडवत होता, जे हात त्याने चिखलात घातले होते तेच हात परत एकदा चिखलामध्ये, परत एकदा त्याच परमेश्वराच्या पुत्राचे हात त्या चिखलामध्ये चिखल करून अंधाच्या डोळ्यांना लावले. आणि जसे त्या प्रभूने ते चिखल घेऊन त्याच्या डोळ्याला लावला, प्रभूने त्याला एक आज्ञा दिली. 7व्या वचनात प्रभूने त्याला म्हटलं, आणि त्याला म्हटले, जा शिलोह म्हणजे पाठवलेला नावाच्या तळ्यात धू. मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. आमेन. खूप महत्वाचं आहे. आता बायबलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याची उदाहरणं आहेत. बेथसदा पण तळं होतं, शिलोहच का असा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. जा बेथसदा तळ्यावर जा, नाही तर कुठलं तुला जिथं धुवायचं तिथं जाऊन धु तुझे डोळे. नाही, शिलोह वरतीच जायला सांगितलं त्याला. आणि तो पण बिचारा बरोबर शिलोह तळ्यावरच गेला आणि तिथं जाऊन त्याने आपले डोळे धुतले. आणि डोळे धुता क्षणी त्याला दृष्टी आली. वास्तविक पाहता त्या काळात जे मंदिर होतं यरूशलेमेतलं, तिथं यहुद्यांच्या शुद्धीकरणासाठी जे बाहेर घंगाळामध्ये पाणी भरलं जायचं ते शिलोह तळ्यावरून यायचं. आता बाबा रे, तू जर तिकडे जाशील तर हे याजक, मुख्य याजक लोक तुला आत येऊ देणार नाहीत. जिथून पाण्याचा उगम आहे तू डायरेक्ट शिलोहला जा, तू मंदिराकडे जाऊ नको. ऐकताय तुम्ही? कारण ते तुला अडखळण करतील, ते तुला थांबवतील, ते तुला पुढे जाऊ देणार नाहीत. तू शिलोहवरती जा आणि तिथं जाऊन आपले डोळे तू धु. प्रभूचा त्याला स्पर्श झाला आहे, तो बरा झाला नाही. प्रभू त्याच्याशी बोलला आहे पण तो बरा झाला नाही. प्रभूच्या अगदी जवळ उभा आहे पण तो बरा झालाय. पण त्याने ज्यावेळेस विश्वासाने शिलोह तळ्यावरती तो गेला, डोळे धुतो आणि त्याला दृष्टी प्राप्त होते. हा दैवी चमत्कार आहे, हा प्रभूचं सामर्थ्याचा चमत्कार आहे. तो तिथं जाऊन डोळस आला आणि मग परत आला. जाताना कसा गेला असेल, चाच पडत गेला, पण येताना तसा राहिला नव्हता. आज तुमच्या आणि माझ्यासाठी शिलोह काय आहे प्रियांनो? शिलोह शब्दाचा अर्थ आहे पाठवलेला. आज तुमच्या आणि माझ्यासाठी शिलोह काय? अशी कुठली जागा आहे जिथं आल्यानंतर माणसाचे आध्यात्मिक नेत्र उघडले जातात, जिथं आल्यानंतर लोकांना सत्य कळतं? अशी कुठली जागा आहे ज्या ठिकाणी आल्यानंतर मनाला समाधान मिळतं, जिथं आल्यानंतर एका परिवाराचा मी भाग झालो हे आम्हाला कळतं? ती जागा म्हणजे देवाचं पवित्र मंदिर आहे प्रियांनो. मंडळीच्या दिशेनं तुमची पावलं वळू द्या, मंडळीच्या दिशेनं तुमची पावलं वळू द्या. पेत्रात आणि ख्रिस्तात काय बदल होता त्या रात्री? तो असा एक प्रसंग आहे की पेत्र रात्रभर जाळं टाकतो आणि थकून जातो. एक मासा सापडत नाही त्याला. प्रत्येक मासा म्हणतो मला ह्या जाळ्यात यायचं नाही, आणि प्रत्येक मासा दुसरीकडेच पळून जातो. पेत्र जाळ टाकतोय, मासा भलतीकडे पळतोय. पेत्र जाळ टाकतोय, मासा तिकडे पळतोय. अख्ख्या समुद्रात रात्रभर जाळ टाकत राहिले, एकही मासा मिळाला नाही.
पहाटे ज्यावेळेस ख्रिस्त त्यांना भेटला, येशू त्यांना भेटला आणि येशूने मच्छव्यात बसून त्यांना सांगितलं, चला खोल पाण्याकडे जा. खोल पाण्याकडे ज्यावेळेस त्यांनी मच्छवा हाकारला, प्रभूने सांगितलं, पेत्रा आता तुझे जाळे टाक. पेत्राने प्रभूच्या सांगण्यावरून जेव्हा जाळं टाकलं, आता मात्र वेगळी गोष्ट घडली. ज्या जाळ्यात एकही मासा तयार नव्हता येण्यासाठी, येशूच्या सांगण्यावरून ते जाळं टाकल्यामुळे प्रत्येक मासा म्हणतो, काय हो, मला याच जाळ्यात जायचंय. बाजूला सरक रे, मला पुढं जाऊ दे, सोड मला, जाऊ दे पुढं. अहो नका ना जाऊ. अरे तू पण बाजूला सरक, मला माहीत नाही, मला ह्याच जाळ्यात जायचंय, कारण वाणी माझ्या प्रभूची आहे. माझ्या प्रभूने टाकलेलं जाळं रिकामं राहता कामा नये. सरक, मला जाऊ दे. प्रत्येक माशाला त्याच जाळ्यात जायचंय. आणि अशी गर्दी झाली की जाळी फाटू लागली. एका मच्छव्यात मासे बसेनात. हातवारे इशारे करून दुसरा मच्छवा बोलवला, दुसरा पण मच्छवा फुल झाला. प्रभूची स्तुती असो. काय फरक आहे? जे पेत्राला दिसत नाही ते प्रभूला दिसतंय. जे मासे पेत्राला समजत नाही कुठे आहेत, ते मासे येशू ख्रिस्ताला स्पष्ट दिसत आहेत. खोल पाण्याकडे हाकार. किनाऱ्यावर कमी पाण्यात ठेवशील तर जाळं भरणार नाही, मासे तेवढे येणार नाहीत. खोल पाण्याकडे चल, तिथं सगळे मासे येतील. आणि त्या ठिकाणी चमत्कार घडला. आम्हाला डोळस होण्याची गरज आहे, जसं येशू ख्रिस्त डोळस आहे. ख्रिस्ताला जसं सगळं दिसतं तसं आम्हाला दिसलं पाहिजे. आध्यात्मिक कृपादानांची आम्ही उत्कंठा बाळगली पाहिजे. आम्ही देवाकडे याचना केली पाहिजे. देवाला विचारलं पाहिजे आम्ही कुठल्या मार्गाने जावं. आम्हाला सगळं समजलं पाहिजे. आध्यात्मिक दृष्टी आमची उघडली पाहिजे. आम्हाला दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी देवाच्या मंडळीमध्ये आम्ही सहभागी होणं गरजेचं आहे. आपलं चर्च सोडू नका. या ठिकाणी ना हा व्यक्ती डोळस झाला ज्यावेळेस तो शिलोवरती गेला. मग त्याला देवाचं कार्य करता आलं. ज्याचे आत्मिक नेत्र बंद आहेत त्याला कसं देवाचं कार्य करता येणार आहे? कशा प्रकारे तो देवाची सेवा सुवार्ता करणार आहे? जर त्याला दिसलंच नाही, त्याला समजलंच नाही आत्मिक गोष्टी काय आहेत, त्याला कशी देवाची सेवा करता येणार आहे? जसं आपण एखाद्या हॉस्पिटलमध्ये जातो आणि माणसाची सर्जरी केली जाते. अरे वा, मला मोतीबिंदू झाला होता पण डॉक्टर साहेबांनी माझं खूप छान ऑपरेशन केलं, मला आता छान दिसतंय. तसं हे एक देवाचं हॉस्पिटल आहे. इथं कोणी कसेही येतात, नीट होऊन बाहेर पडतात, नीट होतात. वाकडे तिकडे सगळे इथं येऊन नीट होतात. हालेलुया. हे देवाचं घर आहे प्रियांनो. इथं सगळ्यांना नीट केलं जातं. आणि कोणी नीट नसेल त्यांना इकडं घेऊन या. आमेन. जे कोणी भरकटलेले असतील, सरळ नसतील, त्यांना देवाकडे घेऊन या, देवाच्या भवनाकडे घेऊन या. हे देवाचं ब्युटी पार्लर आहे. इथं बरोबर सौंदर्य, दैवी सौंदर्य आत्मिक रीतीचं प्राप्त होतं. ही देवाची जीम आहे. आत्म्यात आशक्त लोक इथं येऊन बलवान आणि सशक्त होतात. हे देवाचं घर आहे प्रियांनो. ही देवाची भूमी आहे. हे देवाचं मंदिर आहे. आमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळाली पाहिजेत. पहिली गोष्ट आपण पाहिली की उतार शाळेत त्या व्यक्तीला जेव्हा सोडवलं त्याला आरोग्य मिळालं आणि त्याला स्थिर करण्यासाठी ती जागा होती. दुसरा हा व्यक्ती त्याला शिलोह तळ्यावरती पाठवलं आणि त्या ठिकाणी दैवी चमत्कार घडला, दृष्टी मिळाली त्याला. आज प्रभूची इच्छा आहे, शिलोहकडे जा, शिलोहकडे जा. प्रभूची इच्छा आहे. प्रभू हाच आदेश प्रत्येकाला देत आहे. मंडळीत समाविष्ट व्हा. तुम्ही कुठल्याच मंडळीत नाही, तुम्ही कुठंच नाही, कसं तुम्ही त्या ख्रिस्ताच्या शरीराचे भाग व्हाल? फक्त नामधारी ख्रिस्ती असून उपयोग होणार नाही प्रियांनो. आम्हाला ॲक्टिव्हली देवाचं काम करावं लागेल. सामर्थ्यनिशी उभं राहावं लागेल. एवढा छळ, एवढी निंदा, एवढ्या अडचणी महाराष्ट्रभर, जगभरात वाढत चालल्यात. या सर्व विरोधाला तुम्ही कसा टिकाव धरून दाखवणार आहात? सर्व गोष्टीमध्ये आम्ही कसे प्रबळ रीतीने उभे राहणार आहेत? ही ख्रिस्ताची कमजोर मंडळी नाही.
ही ख्रिस्ताची सामर्थ्यवान मंडळी आहे, कारण मंडळीमध्ये पवित्र आत्मा आहे, मंडळीमध्ये देवाची उपस्थिती आहे. आम्ही कमजोर आणि कमकुवत नाही. आमच्या प्रार्थना भारताचा इतिहास बदलणार आहेत. आमच्या प्रार्थना या महाराष्ट्राच्या भूमीला आशीर्वादित करणार आहेत. आमच्या प्रार्थनेद्वारे मोठं आणि महान संजीवन येणार आहे. आमची पावलं मंडळीकडेच वळाली पाहिजेत. प्रियांनो, देवाच्या मंदिराकडे आमची पावलं वळाली पाहिजेत, जेणेकरून आमच्या परिवाराची आणि आमच्या जीवनाची अधिकाधिक उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. एक व्यक्ती, त्याला पाठवून दिलं प्रभूने उतार शाळेत, त्याच्यासाठी त्यांनी काळजी घेतली, उतार शाळेत नेऊन त्याला सोडलं, प्रभूची स्तुती. दुसरा व्यक्ती, त्याला शिलोहला पाठवलं. एक तिसरं आणि शेवटचं उदाहरण मी सांगणार आहे आपल्याला. लूक याचा 8वा अध्याय 26 ते 39 वचनामध्ये, लूक 8 26 ते 39 वचनामध्ये, या ठिकाणी गर्सेकराच्या प्रदेशामध्ये एक भूतग्रस्त आहे. आणि हा भूतग्रस्त अशा प्रकारे त्या दुरात्म्याने पछाडलेला आहे किंवा असं त्याला व्यापलेलं आहे की फार त्याची वाईट स्थिती आहे. आणि अशाच प्रकारची घटना मत्तय 8 28 ते 34, मार्क 5 1 ते 17 या वचनांमध्ये पण तीच घटना दिलेली आहे. या ठिकाणी येशू ख्रिस्त गालिल समुद्र ओलांडून गर्सेकराच्या प्रदेशात पोहोचलाय. आता एक भूते लागलेला एक माणूस तिथं आहे. भूते म्हणजे पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये. उतरल्याबरोबर त्याला पहिला हा व्यक्ती दिसतोय. बराच काळापासून तो वस्त्र घालत नव्हता. आधीचा जो व्यक्ती आपण पाहिला सुरुवातीला, जो यरूशलेमहून यरीहोला चालला होता, त्या व्यक्तीला पण असा मार दिला, त्याचे कपडे काढून घेतले. इकडं पण हा बघा, ह्या व्यक्तीला दुष्ट आत्मे लागलेत, वस्त्र नाही. सैतान माणसाचं जे अस्तित्व आहे ना, ते नष्ट करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कसं कमजोर दाखवता येईल, कशा पद्धतीने माणसाला स्वतःच्या नजरेत पाडता येईल, हा प्रयत्न सैतान करत असतो. ते गिल्टी फिलिंग नेहमी मनात राहणार आणि माणूस नेहमी त्या दबावातच राहणार. मी काही नाही, मी पापी आहे, मी शून्य आहे, मी नाही करू शकत, देव पवित्र आहे, मी देवाचं काम नाही करू शकत. एक वेगळ्या रीतीनं सैतान हल्ला करत असतो. या व्यक्तीवर पण हल्ला आहे. हा दुरात्म्याने त्याला पकडलेला आहे. फार वाईट त्याची स्थिती आहे. तो घरात राहत नव्हता, तर तो कुठं राहायचा? कबरांमध्ये राहायचा. कबरांमध्ये कोण राहतं? कबरेच्या आत कोण असतं? मेलेले लोक असतात. जिवंतपणीच तो कब्रस्थानामध्ये राहायचा. अशी त्याच्या जीवनाची एक तऱ्हा झालेली आहे. त्याच्या जीवनाची एक अशी परिस्थिती झालेली आहे की तो घरात राहत नव्हता, तर तो कबरांमध्ये राहायचा. दुष्टात्मे त्याला पीडा देत आहेत आणि त्या पीडेमध्ये तो पूर्णपणे तणावात आहे. ज्या वेळेस दुष्टात्म्याने पीडित असणाऱ्या व्यक्तीने येशू ख्रिस्ताला समोर पाहिलं, ते दुष्टात्मे किंचाळू लागले आणि त्याने म्हटलं, हे येशू परात्पर देवाच्या पुत्रा, बोलो येशू मसीह की. कोण ओळखताय? इथे ना ह्या लूकच्या पुस्तकातच, म्हणजे 26 पासून पुढे मी तुम्हाला म्हटलं, परंतु ह्या 22व्या वचनापासून, लूक 8:22 पासून 25 वचनामध्ये इथं ना येशू वादळ शांत करतो. म्हणजे समजून घ्या प्रवास कसा आहे. येशू ख्रिस्त ऐल तिरी आहे. पहिले तीरावरती त्याला गर्सेकराच्या प्रदेशात जायचंय. प्रभू मचव्यात बसलाय, शिष्यांबरोबर त्या मचव्यातून निघालेला आहे. जाता जाता समुद्रात वादळ तयार होतं. प्रभू झोपलाय आणि शिष्य बिचारे वल्ली मारून मारून दमलेत. वादळ एवढं आहे आणि आता बुडतो आणि मरतोय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यांनी प्रभूला उठवलं. खरंच त्या समुद्रात एवढी ताकद होती का की त्यांनी प्रभूला बुडवावं? तो समुद्र प्रभूला मारू शकतो का? प्रभूला माहीत आहे. त्याचा मनोरथ, त्याचा संकल्प सिद्ध झाल्याशिवाय त्याला क्रुसावर म्हणायचंय टेटलेस्टाई पूर्ण झाले आहे, त्याशिवाय त्याला कोणी मारू शकत नाही. त्याला ठाऊक आहे त्याचा संकल्प काय, कोणीच त्याला मारू शकत नाही. शिष्य घाबरलेत. प्रभूजी उठा, आपण बुडतोय. प्रभू उठला आणि येशू ख्रिस्ताने वादळाला दटावलं. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? किती पॉवरफुल.
वादळाला उगा राहण्यासाठी सांगितलं आणि बायबल सांगतं की वादळ त्या क्षणी शांत झालं. वादळ शांत झालं. शिष्य कुजबूज चालू झाले. हा आहे तरी कोण? शिष्य काय म्हणतायत? हा, सगळ्यांनी म्हणा, हा आहे तरी कोण? शिष्यांना प्रश्न पडला, हा आहे तरी कोण? प्रभू मनात म्हणतो, तुला माहित नाही, मी सांगतो तुला, चल ये. प्रभू पहिले तरी पोहोचला. दुष्ट आत्म्याने भरलेला माणूस तिथून ओरडून म्हणतो, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा. हालेलुया. शिष्य ओळखत नाहीत, दुष्टात्म्याने ओळखला, हा देवाचा पुत्र आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूला धन्यवाद द्या की त्या ख्रिस्ताची ओळख तुम्हाला आणि मला झालेली आहे. प्रभू आम्हाला कळालाय, यापेक्षा मोठा आम्हाला वेगळा कुठला आशीर्वाद हवा आहे? ख्रिस्ताची ओळख झाली, हाच आमच्यासाठी मोठा आशीर्वाद आहे. या ठिकाणी ना बऱ्याच गोष्टी आहेत, फार प्रगल्भ आहेत प्रत्येक शब्द, पण मी थोडक्यात सांगेन तुम्हाला, कारण आपल्याला विषयांतर नको, त्याच्यावरतीच टिकून राहायचं आपल्याला, मंडळीकडं पावलं वळण्यावरती. काय झालं की प्रभूने नाव विचारलं, कोण आहेस? तो म्हणतो सैन्य. सैन्य, सैन्य, लीजन, हा जो शब्द जर 2000 वर्षापूर्वी जर तुम्ही उच्चारला, सैन्य, लीजन, तर त्या शब्दाचा अर्थ असा होतो की सैन्य म्हणजे 4 लोकांना सैन्य नाही म्हणत. रोमी साम्राज्य तिथं होतं आणि त्या काळात सैन्य शब्द उच्चारला तर कमीत कमी 6000 लोक त्यांना सैन्य म्हणतात. म्हणजे अभ्यासकांच्या मते या माणसामध्ये कमीत कमी 6000 भूतं होती. 6000 पेक्षा जास्तच असतील. एवढा दुष्ट आत्म्याने तो पीडित आहे. काय त्याची स्थिती आहे? कुणीच ते दुष्टात्मे काढू शकत नव्हतं, पण प्रभूने त्या ठिकाणी अलौकिक चमत्कार केला. येशू, आम्हाला का पीडतोस? दुष्टात्म्याने विनंती केली, आम्हाला त्या डुकराच्या कळपात जाऊ दे. प्रभू म्हटलं, निघा. आणि जसं त्या माणसामधून दुष्टात्मे निघाले, सगळे त्या डुकराच्या कळपात शिरले. ते डुकरांना कळेना आता करायचं काय. 2000 डुकरं. किती? 2000 डुकरं. त्यांना कळेना कुठं जावं, काय करावं. ते असे धावत सुटले, अख्खा कळप. भागो. असे धावले, उंच कड्यावरून डायरेक्ट त्यांनी जंप केली, गालिले समुद्रात ते पडले खाली. आणि सगळे 2000 डुकरं बुडून मेले. 2000 डुकरं. आता हा चमत्कार मोठा आहे. हा चमत्कार मोठा आहे, अद्भुत आहे. गावकरी आले, त्यांनी बघितलं, अरे येशूच्या पायाजवळ बसला, अरे यांनी कपडे घातलेत, अरे बघा बघा बघा, सगळं ठीक आहे, पण आमचे डुकरं कुठं आहेत? एवढा मोठा चमत्कार झालाय, पण त्यांना त्यांचा जो लॉस झालाय त्याच्यावरती लक्ष केंद्रित आहे. त्यांनी प्रभूला विनंती केली, प्लीज आता इथून पुढे येऊ नका, तुम्ही इथून परत माघारी जा, आमच्या प्रदेशात येऊ नका, तुम्ही जा. सगळ्यांनी येशूला हाकलून दिलं. आता ज्यावेळेस ह्या भूतग्रस्त जो पूर्वी होता आणि जो बरा झालेला व्यक्ती आहे, या बरा झालेल्या व्यक्तीने येशूला विनंती केली. वाचूया आपण लूक 8वा अध्याय 38 ते 39 वचनं. लूक 8, 38 ते 39. तेव्हा ज्या माणसातून भूते निघाली होती तो त्याच्या जवळ अशी मागणी करीत होता की मला आपल्या जवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला निरोप देऊन सांगितले, आपल्या घरी परत जा आणि देवाने तुझ्यासाठी किती मोठी कृत्य केली ते सांगत जा. मग तो आपल्यासाठी येशूने किती मोठी कृत्य केली होती त्याची गावभर घोषणा करीत फिरला. आमेन. जो घरात राहत नव्हता, जो कबरात राहायचा, त्याला बरं करून कबरातून परत येशूने घरात पाठवलं. आहे ना चमत्कार? आहे की नाही? चमत्कार आहे की नाही? जो घरात राहत नव्हता, जो कबरांमध्ये राहायचा, त्याला कबरांमध्ये काढून परत त्याला घरी पाठवलं. ही प्रभूची दया. आपल्या घरी परत जा. प्रभूने म्हटलं, आपल्या घरी परत जा आणि आपल्या लोकांना सांग. आज घर काय आपल्यासाठी? मंडळी देवाचं घर आहे. हालेलुया.
मंडळी देवाचं घर आहे. वाचूया लूक याचा 19वा अध्याय 46 वचन. लूक 19 आणि 46. आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केली आहे. तिथे व्यापार चालला होता ना लोकांचा, त्यांनी लुटारूंची गुहा केली. पण मंदिराला, मंडळीला प्रभूने त्याचं घर म्हटलेलं आहे, प्रार्थनेचं घर आहे हे. आपल्या घरी जा, आपल्या स्वकीयांमध्ये, आपल्या लोकांमध्ये जा आणि प्रभूने काय कार्य केलंय ते त्यांना जाऊन सांग. ही देवाची अद्भुत, अलौकिक आणि मोठी योजना आहे. परत त्याला घरी पाठवलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज बऱ्याच वेळा असं वाटतं की खूप लोक अशा आजारी असतात, खूप आजाराने एकदम त्रस्त असतात. आणि बऱ्याच वेळा लोक लगेच प्रेडिक्ट करतात, काय नाही आता 2 तास. सांगण्याचं तात्पर्य हे की ज्या वेळेस मनुष्य मरणाच्या लागास लागतो, तुम्ही त्याच्या मरणाची तयारी करू नका. प्रभू त्याला उठवेल याची तुम्ही तयारी करा. परत त्याला घरी पाठवणार परमेश्वर, याची तयारी करा. देवाची योजना आहे. जे कोणी तुम्हाला म्हणतील, दुष्टात्म्याने पछाडलेले लोक असतील किंवा मरणाच्या लागास लागलेले लोक असतील, ज्यांना वाटतंय जगू नये, आत्महत्येच्या विचारांना ज्यांनी म्हणजे पूर्ण घेरलेलं आहे त्या विचारांनी, अशा लोकांपर्यंत आम्ही पोहोचायचं आहे आणि त्यांना प्रभूच्या घराकडे आम्ही त्यांना घेऊन यायचं आहे. ही देवाची इच्छा आहे. उतार शाळेकडं पाठवणं, शिलोहकडं पाठवणं आणि स्वतःच्या घराकडं पाठवणं ही देवाची इच्छा आहे. आज आमच्या मंडळीतील प्रत्येक सदस्यांची पावलं देवाच्या भवनाकडे वळाली पाहिजेत. बोलो येशू मसीह की. प्रभूला धन्यवाद. 5 गोष्टी पटकन सांगतो, एकदम क्विक, पटपट ऐका. चर्चला जाणं का गरजेचं आहे? घरी राहून तारण होऊ शकतं, घरी राहून तुम्हाला घरी देवाचं वचन ऐकता येऊ शकतं, ऑनलाईन हे ते, पण चर्चला जाणं का गरजेचं आहे? चर्चला जाणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, निर्गम 20:8 मध्ये सांगितलं की शाब्बात दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळा. एक आठवड्यातून एक दिवस येतो शाब्बात, त्या दिवशी तुम्ही पवित्रपणे तो दिवस पाळायचा आहे. प्रभूच्या आराधनेत, उपासनेत तो वेळ घालवायचा. आणि शाब्बाताबद्दल खूप अशा गोष्टी बायबलमध्ये सांगितल्यात. तर मी फक्त तुम्हाला एवढंच सांगेन की शाब्बाताचा धनी जर तुमच्याबरोबर असेल तर तो दिवस तुमच्यासाठी प्रत्येक दिवस असा होईल की तो तुमच्यासाठी आशीर्वादित होणार आहे. आमेन. जिथं येशू आहे तो प्रत्येकच दिवस आशीर्वादित झाला आहे. तुम्हाला ह्याची वाट बघायची नाही, शाब्बात येईल मग मी प्रार्थना करेल आणि माझं काम होईल. तुम्ही कुठल्याही दिवशी प्रार्थना करा, देव तुमची प्रार्थना ऐकायला तयार आहे. तर देवाच्या प्रिय लोकांनो, सगळ्यात पहिली गोष्ट की तो जो आशीर्वाद आहे मंडळीने एकत्र येऊन देवाची आराधना करण्याचा, त्या प्रभूच्या दिवशी, प्रभुवारी एकत्र येऊन प्रभूची आराधना करण्याची, एकत्रित रीतीनं प्रभूला उंचवण्याची, त्याची इच्छा पूर्ण करण्याची आम्हाला संधी मिळते. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, 2 तिमोथी 3:16 वाचूया आपण आणि मग समजून घेऊया. 2 तिमोथी 3:16, प्रत्येक परमेश्वर प्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखवणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्याकरिता उपयोगी आहे. प्रत्येक जे देवाचं वचन आहे ते आमच्या उन्नतीसाठी आहे. मग जर असं आहे तर आम्ही मंडळीत आल्यानंतर देवाचं वचन त्यावर मनन केल्यानंतर आम्हाला संधी मिळते की आम्ही आध्यात्मिक रीतीनं वाढावं. चांगल्या रीतीची आम्हाला ज्यावेळेस सहभागिता मिळते, मंडळीमध्ये आम्ही एकत्र येतो, चर्चकडे आल्यानंतर पहिली गोष्ट आम्हाला सगळ्यांबरोबर एकत्र देवाची स्तुती, आराधना, देवाचा गौरव करता येतं. दुसरी गोष्ट, आम्हाला आध्यात्मिक वाढीची संधी मिळते. तिसरी गोष्ट, 1 कोरिंथ 11:24 मध्ये सांगितल्याप्रमाणे, 1 कोरिंथ 11:24, प्रभूने ज्यावेळेस आपल्याला त्याच्या मेजामध्ये सहभागी होण्याची कृपा दिली त्यावेळेस तो काय म्हणतो? 1 कोरिंथ 11:24, आणि आभार मानून ती मोडली आणि म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर तुमच्यासाठी मोडलेले असे आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. तुम्हाला प्रभूच्या पवित्र मेजामध्ये सहभागी होण्याची देवाची कृपा प्राप्त होते. जेव्हा आम्ही एकत्र येतो, जेव्हा आम्ही एकत्र येतो आणि जेव्हा आम्ही भाकर मोडतो, तो प्याला आपण घेतो, त्या वेळेस प्रभूच्या बलिदानाची, त्याच्या पुनरुत्थानाची, त्याच्या सेकंड कमिंगची आम्ही घोषणा करतो. ही सुवार्ता आम्ही डिक्लेअर करतो त्या मेजामध्ये सहभागी होऊन. ती सहभागिता आम्हाला मिळते.
चौथी गोष्ट इफिस 4 आणि 16, इफिस 4:16, इफिशियन्स चॅप्टर 4:16, त्याच्यापासून पुरवठा करणाऱ्या प्रत्येक सांध्यांच्या योगे संबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते. आमेन. या ठिकाणी ना शरीराचं ऐक्य टिकून राहतं. ज्यावेळेस आम्ही मंडळीत सगळे येतो बघा, कधी कधी एखादा व्यक्ती ज्याचं काही काम असेल, आज कीबोर्ड वाजवणारे ब्रदरच नाही आले, मग ते गाणी गाणाऱ्यांना थोडंसं नाही का ती स्फूर्ती नाही मिळणार, ती परिपूर्णता आपल्याला वाटणार. एखादा साऊंड ऑपरेटर, मीडिया टीम किंवा सगळे हे अरेंजमेंट, साफसफाई, कोणी पण एक व्यक्ती मिस जरी झाला तर पूर्ण सभा डिस्टर्ब होऊ शकते. समजा उदाहरणार्थ एखादा, हे शरीराचे अवयव आहेत, एखादा व्यक्ती घरून निघाला आणि निघताना दोन्ही डोळे म्हटले की आज आम्हाला सुट्टी, 2 डोळे घरी राहिले, काय होईल त्या दिवशी? कान म्हटले नाही आम्हाला घरी राहायचं आज, पाय म्हटले आम्हाला आज घरी राहायचं, एक पाय म्हटलं मी नाही येत जा, एक हात म्हटला मी नाही येत जा, काम परिपूर्ण होणार आहे? आम्ही ख्रिस्ताच्या शरीराचे अवयव आहेत. आम्ही बेजबाबदार रीतीने नाही वागू शकत. जबाबदारी घेतली आम्हाला नीट पार पाडायची, मंडळीची काळजी घेतली पाहिजे, आत्म्यांची काळजी घेतली पाहिजे, देवाच्या राज्याची जी गोष्ट आहे, देवाच्या ज्या जमिनी आहे, देवाची भूमी आहे, प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. सैतान धुरतंय, त्याच्या नजरा आहेत आमच्यावरती, कुठून कसं लुबाडता येईल, काय काढता येईल. खूप फेथफुल राहायचं आहे. हालेलुया. आमचं संपत्ती, आमचं धन कुठं आहे? स्वर्ग राज्यात आहे. इथं काय आहे? इथं सगळं संपणार आहे. बोलो येशू मसीह की. काय कमवलं आम्ही, काय प्राप्त केलं, सगळं इथं सोडून जायचंय. स्वर्गात आमची संपत्ती आहे, स्वर्गात आमचे आशीर्वाद आहेत आणि ती संपत्ती कोणाचा बाप आमच्याकडून काढून घेऊ शकणार नाही. मग त्या स्वार्थासाठी नको देवाबरोबर असं वैर, त्या छोट्याशा स्वार्थासाठी नको कपटीपणा, नको मंडळांमध्ये फाटाफुटी. स्वार्थासाठी लीनतेने, नम्रतेने खरं देवाचं काम पुढं नेऊया. बघा, देव तुमच्यावर जर संतुष्ट झाला, मावणार नाही, पुरणार नाही, असे आशीर्वाद तुमच्याकडे येतील. देवाच्या लोकांनो, ख्रिस्ताचं शरीर टिकून ठेवण्यासाठी आम्हाला मंडळी द्यावं लागेल. प्रत्येक व्यक्ती महत्त्वाचा आहे, प्रत्येक परिवार महत्त्वाचा आहे. 5वी आणि शेवटची गोष्ट, प्रकटीकरण 22 आणि 17. प्रकटीकरण 22:17. आत्मा व वधू म्हणतात ये, ऐकणाराही म्हणो ये, आणि तानेला येऊ, ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेऊ. आत्मा आणि वधू, वधू म्हणजे मंडळी. आत्मा हा तर देवाचा आत्मा आहे, तो देवाची इच्छा बोलणारच. आत्मा देवाचा आत्मा आहे, हा पवित्र आत्मा आहे. देव जे बोलतो तेच आत्मा बोलणार आहे, तेच येशू ख्रिस्त बोलणार आहे. असं कधीच बायबलमध्ये कुठंच होणार नाही. देव वेगळं सांगतोय आणि पवित्र आत्मा वेगळं सांगतोय आणि येशू ख्रिस्त अजिबात नाही. एकही इन्सिडन्स तुम्ही मला पूर्ण बायबलमध्ये दाखवू शकत नाही. जी देवाची इच्छा आहे तीच येशूच्या मुखातून निघेल आणि पवित्र आत्मा पण तेच प्रकट करेल. त्याच गोष्टी तुम्हाला दिसतील. मग आत्मा बोलतो येशू ख्रिस्ताला येण्यासाठी, देवाची इच्छा आहे बोलणारच, पण मंडळी पण बोलते. का? कारण मंडळीत देवाच्या आत्म्याची उपस्थिती आहे. एकाच आत्म्याने आम्ही सगळे प्रेरित आहोत. आमचं बोलणं एकसारखं असणार आहे. हालेलुया. एकसारखे आमचे विचार असणार आहेत, एकसारखे आमची मनं असणार आहेत, एकसारखं आमचं देवावरती प्रेम असणार आहे. कारण एकाच देवाची लेकरं, एकाच पवित्र आत्म्याने आम्ही प्रेरित आहोत. आणि मग जर आम्ही या वचनाचा विचार करतो तर 5वी गोष्ट ही समजून घ्यायची, मंडळीत आल्याने रॅप्चरसाठी आम्ही तयार केले जातो. येशूच्या दुसऱ्या आगमनासाठी, मेघावरती घेतले जाण्यासाठी, उचललं जाण्यासाठी मंडळीमध्ये आमच्या जीवनाची तयारी केली जाते. जे ख्रिस्ताच्या मंडळीमध्ये सहभागी आहेत, देवाच्या प्रिय लोकांनो, जे नितांत श्रद्धेने खरं काम करतात, परमेश्वर त्यांना आशीर्वादित करणार आहे. तुमच्या रिवॉर्डचा वेळ जवळ आलेला आहे. लवकरच परमेश्वर त्याच्या अद्भुत आणि महान आशीर्वादाने आपल्याला आशीर्वादित करणार आहे. उचललं जाण्यासाठी तयार व्हा. ही सगळी वचनं आणि ही 3 उदाहरणं, उतारशाळा, शिलोह आणि आपल्या घरी परत जा, ह्या 3ही उदाहरणामधून एक गोष्ट आपण शिकलो, आमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळाली पाहिजेत. आमीन.
म्हणून आज देवाला वेळ द्यायला सुरुवात करा. चर्चची प्रत्येक ॲक्टिव्हिटी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून द्या. कोणी तुमचं नाव घेतलं नाही घेतलं, तुम्हाला सन्मान मिळाला नाही मिळाला चालेल, पण इतकं मनापासून देवाचं काम करा, तुम्हाला रिवॉर्ड वरून मिळतो. हालेलुया. माणसांनी कधी विसरले नाव घेता घेता तरी चालेल, पण तुम्हाला परमेश्वर वरून आशीर्वादित करणार आहे. आमची पावलं देवाच्या मंदिराकडे वळावीत. आमीन. हे आपले नेत्र बंद करू, आपले लक्ष देवाकडे केंद्रित करूया. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. ज्या ज्या कानांपर्यंत आजचं हे वचन पोहोचलं आहे प्रभू, त्या प्रत्येकाच्या अंतकरणात तुझ्या सामर्थ्याच्या उकळ्या फुटू देत. प्रभू, तुझ्या मंदिरामध्ये तुझ्या भवनामध्ये ज्या ज्या वेळेस स्तुती आराधना आणि प्रार्थनेचे कार्यक्रम असतील, ज्या ज्या वेळेस या ठिकाणी विविध गोष्टी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतील तुझ्या गौरवाच्या, त्या त्यावेळेस मंडळीतील प्रत्येक प्रियजनांना बेचैन कर देवा आणि त्यांची पावलं तुझ्या भवनाकडे वळू दे. आज प्रभू आम्ही प्रार्थना करतो, जी तुझी मेंढरं भरकटलेली आहेत त्यांना परत कळपात तू घेऊन ये. प्रभू परमेश्वरा, जसं त्या उतार शाळेमध्ये आणण्यात आलं त्या अर्धमेला झालेल्या व्यक्तीला, जसं शिलोहकडं त्या अंध व्यक्तीला पाठवण्यात आलं आणि जसं त्या गरसेकराच्या भूतग्रस्ताला बरं झाल्यानंतर पुन्हा त्याच्या घरी पाठवलं, तसं पाठव प्रभू तुझ्या लोकांना या पवित्र भवनाकडे आणि तुझं गौरव होऊ दे. धन्यवाद प्रभू, आमच्या प्रार्थनेचा प्रत्येक शब्द तू ऐकलास, आमची भेट घेतलीस, मनापासून तुझे आभार आणि उपकार मानतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन.